न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा। आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा। अपयशानंतर यशाकडे जाण्याचा मार्ग खेळ दाखवतो यशवंत डांगे। चित्तथरारक घोडेस्वारी करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली। आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये क्रीडा दिनानिमित्त मोठ्या उत्साहात विविध स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेतील सर्व विजेते स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन, तसेच या स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यांचेही अभिनंदन करतो। अपयशानंतर यश मिळवता येते हे खेळाच्या माध्यमातून कळते। जीवनातील यश, अपयश व ताणतणाव दूर करण्याचे काम खेळाच्या माध्यमातून होते। अपयशानंतर यशाकडे जाण्याचा मार्ग खेळ दाखवतो। शिक्षणासोबतच खेळ महत्त्वाचा आहे। आठरे पाटील स्कूलमधील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने खेळाचे मार्गदर्शन दिले जाते, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे। सावेडी येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या शाळेत वार्षिक क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मैदानी क्रीडा स्पर्धेत धावणे, रोप स्किपिंग, लिंबू चमचा, दप्तर भरण्याची स्पर्धा, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, बास्केटबॉल, कबड्डी, फुटबॉल, स्केटिंग, कराटे, जलतरण, घोडेस्वारी इत्यादी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख अतिथी महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण करून व मशाल ज्योत पेटवून व हवेत फुगे सोडून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले। याप्रसंगी चंद्रभान आठरे पाटील, ग्राम नवोदय ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अनिल आठरे पाटील, विश्वस्त डॉक्टर अंजली आठरे पाटील, विश्वस्त डॉक्टर आदिती आठरे पाटील, ॲडव्होकेट सुनील आठरे पाटील या मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक, प्राथमिक विभाग प्रमुख, समन्वयक, पर्यवेक्षिका व पालक, विद्यार्थी उपस्थित होते। स्पोर्ट डेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या संस्थेचे सर्वेसर्वा सन्माननीय आठरे पाटील डॉक्टर, या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक, या सर्वांचं मी स्वागत करतो। प्रथमतः स्वर्गीय आठरे सर ज्यांनी ही संस्था उभी केली, त्यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो। आजचा अतिशय उत्साहात जो स्पोर्ट डेच्या विविध स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत, सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। ज्यांनी सहभाग घेतला, जे रनरअप झाले त्यांचंही अभिनंदन करतो, कारण उद्या जे रनरअप आहेत त्यांना विनर व्हायचं आहे। आपण नेहमीच खेळाकडे एक एक्स्ट्रा को करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून बघतो, परंतु खेळ हा एक इंटिग्रल पार्ट आहे या सर्व एज्युकेशन सिस्टीमचा। शिक्षणामुळे आपल्याला शहाणपण येतं, आपल्याला सर्वायवलचे मार्ग सापडतात, परंतु जीवनातील अपयश, स्ट्रेस हे जे आहे हे दूर करण्याचं काम केवळ या खेळाच्या माध्यमातूनच होऊ शकते। आपल्या सर्वांना आठवतंय, आता आपण T20चा वर्ल्ड कप जिंकला आणि त्या सिरीज मध्ये विराट कोहली कायम कमी धावा काढून आउट होत होते, परंतु फायनलला त्यांनी 70च्या आसपास धावा काढल्या। त्यामुळे एखाद्या गेम मध्ये लवकर आउट झालं, एखाद्या गेम मध्ये अपयश आलं तर पुढच्या वेळेस नक्कीच यश येतं। अपयशाकडून यशाकडे जाण्याचा मार्ग हा नेहमी खेळ दाखवतो। आपण बऱ्याच वेळा लॉन टेनिस देखील पाहतो। लॉन टेनिस मध्ये टॉप रँक असणारा किंवा त्याला आपण टॉप सीडेड म्हणतो, तो ज्याला सीडिंग नाही अशा एखाद्या खेळाडूकडून पराभूत होतो आणि या पराभवातून परत यशाची चाहूल लागते। आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहात या स्पर्धेमध्ये भाग घेतला। मी तर म्हणतो शिक्षण, स्टडी विथ
study or work with play is very important in our life. मी या निमित्तानं सर्वांनाच शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज इथे आठरे पाटील पब्लिक स्कूलचा ॲन्युअल स्पोर्ट्स डे आम्ही साजरा केला आहे. आजचे चीफ गेस्ट कमिशनर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर यशवंत डांगे साहेब होते. त्यांनी आमच्याबरोबर इथे येऊन याचं इनॉग्रेशन केलं आणि मुलांना इथे खूप प्रोत्साहन दिलं. आज आम्ही इथे स्पोर्ट्स डे साजरा करत असताना विविध ॲक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या आणि इथे आम्ही आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये ॲकॅडमिक्स आणि स्पोर्ट्स याला इक्वल इम्पॉर्टन्स देतो. आपण ह्या शाळेत इथे मुलांना 22 स्पोर्ट्स शिकवतो. हॉर्स रायडिंग आणि स्विमिंग हे आमचे स्टार स्पोर्ट्स आहेत आणि त्याचबरोबर आपण फुटबॉल, हॉकी, टेबल टेनिस असे विविध स्पोर्ट्स त्यांना इथे शिकवल्या जातात. मला हे सांगताना अभिमान वाटतो की यावर्षी अंडर 17 स्टेट लेवल टीमचा जो कॅप्टन आहे तो आपल्या शाळेतला आहे आणि त्यांनी पूर्ण स्टेटमध्ये बरंच नाव केलंय स्वतःचं आणि शाळेचं. त्याचबरोबर जी 26 जानेवारीची परेड दिल्लीला होते त्याच्यात आपली एक कॅडेट, एक मुलगी NCC मध्ये सिलेक्ट झालेली आहे. ती आता दिल्लीत प्रशिक्षणासाठी गेलेली आहे. तर आम्ही मुलांना खूप प्रोत्साहन देतो की त्यांनी विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करावं. त्यांना आपण नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलसाठी इथे ट्रेनिंग उपलब्ध करून देतो. जो मुलगा त्याच्यात पुढे जातो त्याला आपण अजून प्रोत्साहन देऊन अजून त्याला सपोर्ट केलं जातं शाळेच्या तर्फे. तर आज हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला आहे. इथे मुलांचे पेरेंट्स, टीचर्स आणि सगळे मुलं आले होते आणि मला अभिमान वाटतो की ह्या शाळेची मी एक स्टुडंट आहे आणि मी सगळ्यांना एंड करते.